नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रफुल्ल भोयर प्रवर्धन सीड्स तर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि आज आपण आलेलो आर्णी तालुक्यात आमणी या गावला काकाजीने पुष्कळ हे वाण लावलं होतं। आणि आजच्या कंडिशनला या वाणाचा रिझल्ट कसा आहे आणि त्या वाणाविषयी शेतकऱ्यांना काय वाटतंय ते आपण स्वतः त्यांच्या तोंडातून ऐकून घेणार आहोत। तर काकाजी नमस्कार। नमस्कार नमस्कार। काकाजी, सर्वप्रथम तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या। माझे नाव सुभाष रामू रुनवाल आमणी, मुक्काम आमणी, पोस्ट दाबडी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ। मोबाईल नंबर 9764022385। काकाजी, तुम्ही हे जे वाण तुमच्या शेतामध्ये लावला आहे हे पुष्कळ वाण प्रवर्धन सीडचं पुष्कळ वाण आहे। तर या वाणाची लागवड तुम्ही किती तारखेला केली आहे? साहेब, मी याचा पुष्कळ जे वाण आहे मी लावत यायला लागलो होतो। साहेब या लागले इथून 5 तारीखचा पेरा होता माझा। 5 तारीखला मी लावगण लावत। साहेब म्हणे लावतं का म्हणे, प्रवर्धन कंपनी आहे म्हणे। तर प्रवर्धन कंपनी मला पहिल्यापासूनच पटते, कारण मला प्रवर्धन कंपनी जे आहे मला पहिले 5 वर्षापासून मी यक्ष लावतो। तर त्याच कंपनीचा म्हणे पुष्कळ आहे म्हणे, तू आहे तर डेमो लावतं का म्हणे। भाऊ म्हणलं ते पुष्कळ नाही, कोणताही राहिला प्रवर्धन कंपनीचा कोणताही जर राहिला तर मी लावू शकतो म्हणलं। प्रवर्धन कंपनी म्हटलं तुमचा प्रवर्धन मला भरोसा आहे साहेब। आणि मेन नाही का, मेन म्हणजे हे जलद आहे थोडं, तर मला याची क्वालिटी आज 5 तारीखला म्हणजे 90 दिवस झाले माझी व्हेरायटीला, हे मला एक नंबर चांगल्यापैकी आणि 5 कळचं बोंड आणि बोंडाची साईज मोठं आणि सिरीज सारखी आणि सिरीज सारखं राहिल्यावर त्याला आज मी तिले 5 तारीखला 5/9ला कमीत कमी, जास्त नाही सांगू शकत मी, कमीत कमी 25 ते 30 बोंड माझ्या आज सरास त्या 200 ग्राम याला डेमोला तर लागलेले आहे। कोणी येऊन कोणी पाहू शकता, असं आहे की एक नंबर मला पटली ते। तर काकाजींची लागवड आहे 5 जून 2025 आणि आजची तारीख आहे 5/9/2025। तर आजच्या दिवसाला पकडून इथे 90 दिवसाचा प्लॉट झाला आहे। 90 दिवसामध्ये काकाजीचं स्वतः असं म्हणणं आहे की कमीत कमी 25 ते 30 बोंड इथे एवढा पाणी पडून सुद्धा तयार झालेले आहे। प्लॉट मध्ये कुठेही पाहू शकता, पातीकडचं प्रमाण कमी आहे आणि फळधारणा ही चांगली आहे। व्हेरायटी तर चांगली आहे आणि सोबत तुम्ही बोंडाची साईजही पाहू शकता, बोंडाची साईज कशी आहे। आणि जास्तीत जास्त बोंड तुम्हाला इथे 5 पकड्याचेच बोंड दिसतील जास्तीत जास्त। तर ऑल ओव्हर काकाजीला हे वाण आवडलेलं आहे आणि आधीपासूनच प्रवर्धनवर विश्वास असल्यामुळे आणि आपल्या कंपनी प्रतिनिधीने तुम्हाला हा 200 ग्रामचा डेमो दिला होता। सोबत काकाजीने प्रवर्धनचा एक वाणही लावलाय, परंतु प्रवर्धन कंपनीचाच हा डेमो असल्यामुळे कुठलाही मनात संकोच न ठेवता काकाजीने 200 ग्रामचा डेमोची इथे रोड टच लागवड केलेली आहे। कुठल्याही शेतकऱ्यांना प्रवर्धन सीड्सचं पुष्कळ हे वाण जर पाहायचं असेल तर आसरा आमणी रोडला रोड टचच प्लॉट आहे काकाजींचा, इथे येऊन तुम्ही स्वतः पाहू शकता। आणि पुष्कळ हे वाण अर्ली असून तुम्हाला इथे बोंडाची साईज पाहू शकता, कारण की भरपूर शेतकऱ्यांचं मत असं पडतं की अर्ली आहे तर मग बोंडाची साईज मीडियम असेल, बोंड बारीक असेल, परंतु हे वाण इथे अपवाद आहे, कारण की बोंडाची साईजही मोठी आहे, बिग बोल आहे आणि अर्ली आहे। तर या वाणाचा शेतकऱ्यांनाही पुढच्या वर्षी जर त्यांनी लागवड केली तर पुढच्या वर्षी तर मी डेमो आहे आता 2-3 पाकिट मी स्वतः लावू, पण माझ्या नातेवाईकला सुद्धा सांगू की हे पुष्कळ जे आहे प्रवर्धन कंपनीचा हे तुम्ही लवकरात लवकर लावून टाका आणि त्याच्यावर गहू सुद्धा येते आणि मोठं बोंडात आणि त्यांना सांगू शकतो। तर काकाजीचं स्वतः मत आहे, काकाजींना हे वाण पटलेलं आहे आणि या वाणावर अर्ली असल्यामुळे आपण दुबार पीक घेऊ शकतो। तर या प्रकारे प्रवर्धन सीडचा पुष्कळ या वाणाचा प्लॉट आहे। 3x3 वर काकाजींनी 200 ग्राम पॉकेटची लागवड केली आहे। आणि तुम्ही आणखी याविषयी या वाणाविषयी काय सांगू शकता शेतकऱ्यांना? रोगाच्या बाबतीत रोगाच्या वारात एक नंबर आहे ते, म्हणजे काहीच त्याच्यावर टेन्शन येत नाही। निरोग आहे, कारण ते सुपर माणसानं जसं पांढरे कपडे टाकले ती चांगलं दिसतं, तशी त्याच्यावर मारलं नाही मारलं औषध तरी ते फ्रेशच राहील। चांगली आहे, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती या वाणाची इतर वाणांच्या तुलनेत चांगली आहे। तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो, धन्यवाद।